ऊर्जावर हल्ला करणाऱ्या त्या गुंडांना मी अजिबातच सोडणार नाही, असं शौर्य बाहेर कुमुदिनीला म्हणत असतो. कुमुदिनी म्हणत असते, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. त्या नालायकांना आपण अजिबातच सोडायचं नाहीये. तू एक काम कर, ज्या ठिकाणी हे घडलं ना त्या ठिकाणचा मला पत्ता दे. मी माणसांना पाठवून तिथलं CCTV फुटेज काढण्याचा प्रयत्न करते आणि त्या आधारावर आपण त्या नालायकांना शोधून काढू. त्यावर शौर्याने आता आजीला म्हटलेलं असतं की आजी, अमुक अमुक चौकात हे सगळं घडलंय. आता कुमुदिनीने तिच्या काही माणसांना त्या ठिकाणचा CCTV फुटेजचा सगळा लोक काढण्याचं सांगितलेलं असतं. आता त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय तिथल्या CCTV फुटेजमध्ये क्लिअर दिसत असतं आणि काही गुंडांनी ऊर्जावर केलेला हल्ला आणि त्यात एक गुंड स्पष्ट दिसत असल्यामुळे कुमुदिनीने आता ते CCTV फुटेज शौर्यला दाखवलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, आजी, यातल्या एका गुंडाला तर मी स्पष्ट ओळखतो. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, कसं काय? त्यावर आता आजीला शौर्य म्हणत असतो, कारण मागे सुद्धा ऊर्जावर हल्ला करण्यासाठी हा गुंड आला होता. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग तर खूपच सोपं आहे याला शोधणं. याचा क्रिमिनल रेकॉर्ड नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे. शौर्य, काळजी करू नकोस, तू थांब. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते आणि या संदर्भात सगळी माहिती खणून काढायला सांगते. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, लवकर कर. आता कुमुदिनीने आपल्या जवळच्याच एका व्यक्तीच्या मार्फत पोलिसांना सगळी माहिती दिलेली असते. आता पोलिसांनी थेट हॉस्पिटलमध्ये येत ऊर्जाशी बोलण्याचा करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण डॉक्टरांनी पोलिसांना ऊर्जाशी बोलू दिलेलं नसतं. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला दिलेल्या CCTV फुटेजमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की हा क्रिमिनल कोण आहे. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो, हाबू बाबू मोशाई आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पूर्णपणे शौर्य लगेचच बोलू लागतो, याचा मला पत्ता पाहिजे. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, हे काम तुमचं नाहीये, हे आता आमचं काम आहे. तुम्ही आमच्या कामात अजिबातच डिस्टर्ब करायचं नाहीये, असं आता पोलिसांनी म्हणतात. शौर्य म्हणत असतो, अजिबातच नाही, मला या माणसाचा पत्ता द्या, याला मी तोडवणार, माझ्या पद्धतीने मी शिक्षा देणार. हे ऐकल्यावर मात्र आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, कुमुदिनी मॅडम, आता तुम्हीच समजवा तुमच्या या नातवाला. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, काळजी करू नका, लवकरच तुम्ही यांची धरपकड करा. इकडे आपण पाहतोय आता शौर्याला एक क्लू सापडतो की या सगळ्या प्रकारामध्ये कोणाच्या तरी जवळच्या व्यक्तीचा हात आहे. पण तो कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शौर्यने आता एक ट्रिक लावलेली असते आणि त्या ट्रिकमध्ये शौर्यला असं कळलेलं असतं की या प्रकारामध्ये शिर्केची काही माणसं इन्क्लूड आहेत. शौर्यने लगेचच आता शिर्केला फोन केलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, शिर्के साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या ऊर्जावर झालेला हल्ला जर तुम्ही घडवून आणला असेल तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला अजिबातच धडधाकट काय जिवंत सुद्धा ठेवणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, काही काय बोलतोयस तू? मला काय गरज पडली तुझ्या ऊर्जावर हल्ला करून आणायची? उगाच डोकं फिरल्यासारखं काही बोलू नको, मी असं काही केलेलं नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, पण लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने माझ्या ऊर्जावर हल्ला केलाय ना त्यातील एक व्यक्ती तुमचा माणूस आहे. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हे असं कसं बोलू शकतोस तू, आणि हे तुला कोणी सांगितलं? त्यावर शौर्य म्हणत असतो, माहिती पडलंय मला. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, असं काहीच नाहीये आणि पुरावा नसताना माझ्यावर आरोप करायचा नाही. त्यावेळेला शिर्केला शौर्य म्हणत असतो, पुरावा आहे. ज्या ठिकाणी हे सगळं घडलं ना त्या ठिकाणचं CCTV फुटेज, त्यामध्ये तो व्यक्ती माझ्या ऊर्जावर हल्ला करतोय आणि तो तुमचा माणूस आहे हे स्पष्ट दिसतंय त्या CCTV फुटेजमध्ये. हे वाक्य ऐकल्यावर शिर्केला चांगलाच घाम फुटतो आणि शिर्के म्हणत असतो, बाप रे, म्हणजे आता आपलं काही खरं नाही. हा शौर्य तर येत्या काळामध्ये आपले 12 वाजवणार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्यने फोन ठेवल्यानंतर आता शिर्के ताबडतोब हर्षवर्धनला फोन लावतो. शिर्के म्हणत असतो, ओ वकील साहेब, अहो काय चाललंय? तुमच्या त्या शौर्यने आत्ता मला फोन केला होता आणि चांगलीच धमकी दिली आहे, काय करू मी? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय म्हणाला काय तो? आता नेमका
शौर्य शिर्केला जे काही म्हणालेला असतो ते सगळं शिर्के हर्षवर्धनला सांगतो. हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, काळजी करू नका, त्याच्याकडे असलेलं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याची जबाबदारी माझी. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, याच गोष्टीची अपेक्षा होती, पण लवकरात लवकर करा, नाहीतर ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे पोहोचलं तर चांगलीच पंचायत होईल माझी आणि तुमची सुद्धा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, येते माझ्या लक्षात सिच्युएशन काय आहे, नका काळजी करू तुम्ही, मी आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला पोहोचतो आणि शौर्यकडे असलेलं ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट करतो. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, ठीक आहे, लवकर करा. इकडे हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, या शौर्याने तर नाकी 9 आणलेत. आणि अशातच आता हर्षवर्धन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तिथे असलेल्या कुमुदिनीला हर्षवर्धन विचारत असतो, आईसाहेब, आता कशी आहे ऊर्जाची तब्येत? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अजूनही ऊर्जा सिरियस आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, एका अर्थी हे चांगलं आहे आणि लवकरात लवकर ती शुद्धीवर येऊ नये किंवा यायच्या आधी तिला संपवलं पाहिजे, असा विचार हर्षवर्धनच्या मनात आलेला असतो. कारण त्या गुंडांना जर त्या ऊर्जाने पाहिलं असेल तर ऊर्जा पोलिसांना साक्ष देईल आणि त्यानंतर त्या पुंडांना पकडलं जाईल आणि गुंड आपलं नाव घेतील आणि आपलं करिअर कायमस्वरूपी बर्बाद होईल आणि आपल्याला तुरुंगात जावं हे आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं. हर्षवर्धन लगेचच आता कुमुदिनीला म्हणत असतो, आईसाहेब, तुम्ही उगाचच कालपासून इथे थांबला आहात, प्लीज तुम्ही घरी जा, आता मी आहे इथे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, नाही हर्षवर्धन, मी नाही जाऊ शकत इथून. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, अहो ऐका, हट्ट करू नका, तुमच्या तब्येतीचा जरी विचार करा. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, माझी नाचून इथे हॉस्पिटलमध्ये सिरियस असताना मी माझ्या तब्येतीचं काय घेऊन बसू? त्यावर विजयाला आता हर्षवर्धन समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आईसाहेबांना समजाव. त्यावर विजया म्हणत असते, तुम्हाला काय पडले हो या ऊर्जाची? चला, आईसाहेबांना इथे राहू दे, आपण इथून जाऊया. त्यावेळेला हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, अगं हे विजया, हे सगळं कांड माझं आहे, जर ऊर्जा वाचली तर माझं काही खरं नाही, त्यामुळे मी इथे थांबलोय. आणि अशातच आता विजया म्हणत असते, काय स्वतःशी बोलताय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला सांगितलेलं काम कधीच जमत नाही ना? त्यावर विजया म्हणत असते, बोला काय करू? हर्षवर्धन म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता आईसाहेबांना इथून घेऊन घरी जा. त्यावर मात्र आता विजया कुमुदिनीला म्हणत असते आणि कुमुदिनी आता ऐकत नसते. इकडे आपण पाहतोय आता पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर 2-3 गुंडांना पकडलेलं असतं आणि अशातच आता त्यातून एक गुंड नेमका पोलिसांच्या तावडीतून पळालेला असतो आणि शौर्य ज्या रस्त्याने येत असतो तिथून तो गुंड पळत असतो. शौर्याने लगेचच आता त्या गुंडाची धरपकड केलेली असते आणि त्याला चांगलंच तुडवायला सुरुवात केलेली असते. त्यावर तो गुंड म्हणत असतो, कोण आहेस रे तू? मला का मारतोयस? त्यावर शौर्य म्हणत असतो, माझ्या बायकोवर तू हल्ला केलास ना? त्यावर तो गुंड म्हणत असतो, अरे नाही, मी नाही येतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, नालायका, सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर दिसलंय, आता तर तुझी छुट्टी नाही, असं म्हणत आता शौर्य त्याला मजबूत तुडवत असतो. या सगळ्यातून सुटण्यासाठी तो गुंड प्रयत्न करत असतो, पण शौर्यने त्याला इतकं मारलेलं असतं की नाईलाजास्तव त्या गुंडाला आता सांगावं लागतं की हो, या सगळ्यामध्ये फक्त माझा हात नाहीये, तर मला हे सगळं करायला भाग पाडणाऱ्या त्या 2 व्यक्तींचं नाव आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, कोण आहेत ते 2 व्यक्ती? आता शौर्याला या सगळ्यामध्ये कन्फ्यूज करण्यासाठी त्या गुंडाने वेगळ्याच व्यक्तीचं नाव घेतलेलं असतं आणि त्यानंतर शौर्य म्हणत असतो, कोण आहेत कोण हे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो की मला नाही माहिती हा कोण माणूस आहे. आणि अशातच आता गुंडाला शौर्य धरतो, पण शौर्याच्या हातातून तो गुंड सटकतो. पण पुढेच चायचुईने त्या गुंडाला जणू धरलेलं असतं आणि त्यानंतर शौर्य परत त्याला पकडतो आणि त्यानंतर त्याची चांगलीच धुलाई करत त्याच्याकडून खऱ्या व्यक्तीचं नाव जाणून घेतो. तर ते नाव निघतं शिर्के. शिर्केने मला तुमच्या बायकोवर हल्ला करायला सांगितलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र शौर्य आता शिर्केच्या डायरेक्ट घरात शिरतो आणि शिर्केला तुडवतो. शिर्के म्हणत असतो, ए मिनी हर्षवर्धन, काय वाटलं तुला? मी काय मामूली माणूस आहे का?
माझ्या घरात शिरून तू मला अशा प्रकारे तुडवतोयस. त्यावर मात्र आता हर्षवर्धनला आत्ताच्या आत्ता सगळं काही सांगतो आणि तुझा माज उतरवायला सांगतो. हे ऐकल्यावर आता शिर्केला शौर्य म्हणत असतो, तू माझ्या बायकोवर हल्ला करण्यासाठी अमुक गुंडाला सुपारी दिली होतीस आणि ते सगळं त्याने मला सांगितलंय. त्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच शिर्केला समजत नसतं आणि शिर्के म्हणत असतो, खरं तर यात फक्त मी सामील नाहीये तर आणखी एक व्यक्ती सामील आहे. तो व्यक्ती तुझा बाप आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, गप्पा बस. स्वतःचं पाप लपवण्यासाठी माझ्या बापाचं नाव घेतोयस तू. आता तर तुझं काही खरं नाही असं म्हणत आता तो शिर्केचा जणू जीवच घेणार असतो असं दृश्य तिथे निर्माण झालेलं असतं. आणि अशातच आता शिर्के स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथून पळत असतो. पण शिर्केला जास्त पळता येत नसतं आणि शेवटी शिर्केची हालत एकदमच गंभीर झालेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्केच्या मागे असलेल्या हर्षवर्धनच्या मुलाला तिथे असलेल्या काही माणसांनी धरलेलं असतं आणि त्यानंतर शिर्केचा बचाव झालेला असतो. शिर्के लगेचच हर्षवर्धनला फोन करतो आणि म्हणत असतो, या सगळ्या प्रकरणी आता माझ्यावर जर काही गुन्हा दाखल झाला तर हर्षवर्धन मी तुला सोडणार नाही, समजव तुझ्या मुलाला. त्यावर मात्र आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही आणि यातून सुटका जर व्हायची असेल तर काहीतरी केलं पाहिजे. इकडे आपण पाहतोय आता शौर्य हा हर्षवर्धनच्या मागे असतो. हर्षवर्धनला याबाबत काही माहिती नसतं आणि तेवढ्यात शिर्केचा हर्षवर्धनला फोन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के मी जे काही केलं आहे त्या बाबतीत जर तू शौर्यला काही सांगितलंस तर शिर्के तुझं काही खरं नाही. माझ्या मुलाला माझ्या बाबतीत काहीच कळता कामा नये की मी ऊर्जावर तुला हल्ला करण्यासाठी सांगितलं होतं. हे वाक्य आता मागून शौर्य ऐकतो आणि शौर्यला खूप मोठा धक्का बसतो. शौर्य स्वतःशी बोलत असतो, म्हणजे डॅड हे सगळं तुम्ही घडून आणलात तर? म्हणजे तुमचा दाखवायचा चेहरा एक आणि लपवायचा चेहरा एक असा आहे तर आता डॅड मला तुमच्यापासून मला माझ्या ऊर्जाला वाचवावंच लागेल. कारण जर ऊर्जा आज मृत्यूच्या दाढेत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचा हा प्रयत्न मला हाणून पाडायचाच आहे. हर्षवर्धन पुढे म्हणत असतो, शिर्के माणसांना पाठवा, या ऊर्जाला आज रात्रीच हॉस्पिटलमध्ये संपवण्याचा प्लॅन करा, नाहीतर ही ऊर्जा उद्या पोलिसांना काहीतरी वेगळं सांगेल आणि आपण दोघंही 12च्या भावात जाऊ. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य मागून हर्षवर्धनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणत असतो, डॅड डॅड काय बोलताय तुम्ही? हे म्हणजे माझ्या ऊर्जावर हल्ला करण्यात तुमचाच हात आहे तर? त्यावेळेला आता हर्षवर्धन चांगलाच बावरतो. तो म्हणत असतो, शौर्य तू केव्हा आलास? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड जेव्हा तुम्ही त्या शिर्क्याशी सगळं काही बोलत होतात तेव्हा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तू काही ऐकलं तर नाही ना? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड सगळं काही ऐकलंय मी. म्हणजे माझ्या ऊर्जावर हल्ला करण्यासाठी तुम्ही त्या गुंडांना पाठवलं होतात. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, असं काही नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, नाही माझा काहीच गैरसमज होत नाहीये, तुम्ही खरंच माणूस म्हणायच्या लायकीचे नाही आहात. आत्ताच्या आता तुम्ही तुमचा बोजा बिस्तरा आवरायचं आणि चला पोलीस स्टेशनला, तुमची वरातच काढतो. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? स्वतःच्या बापाला पोलीस स्टेशन जमा करणार आहेस तू? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, हो, कारण तुम्ही कांडच तसं केलंय. स्वतःच्या सुनेवर अगदी रक्तरंजित हल्ला घडवून आणलात तुम्ही, तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलात तुम्ही, त्यातनाही ती बचावली तर तुम्ही तिला परत एकदा मारण्यासाठी गुंड हॉस्पिटलमध्ये बोलावताय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, गप्प रहा, त्या ऊर्जाला मारण्यातच तिचं भलं आहे आणि तुझं देखील. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड तुमच्याकडनं मला अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. तुम्ही गुंड प्रवृत्तीचे केव्हापासून झालात? मला माहित होतं तुम्ही जी केस जिंकता ती खऱ्या ताकदीने जिंकत नाही तर काही ना काही खोटेपणा तुम्ही करता. पण इतक्या खालच्या लेवलला जाऊन जर तुम्ही असं वागणार असाल तर डॅड, मला तुम्हाला डॅड म्हणायची सुद्धा लाज वाटते. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शब्द जपून वापर, माझं जर डोकं फिरलं ना
तर तुझी वाट लावीन मी. शौर्य म्हणत असतो, काय काय बोललात तुम्ही? वाट लावीन? अहो, तुमच्याने ते झेपणार नाहीये आता. आणि अशातच आता तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, आलंय माझ्या लक्षात या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, यात या तुझ्या हर्षवर्धनचा, तुझ्या या मुलाचा हात आहे. आता तर याला मी सोडणार नाही. हर्षवर्धनने पोलिसांना फोन केलेला असतो आणि सगळ्या घटनेचा इत्याभूत कार्यक्रम सांगितलेला असतो. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, काय केलंस तू हे? तू इतक्या खालच्या थराला गेलास. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, शौर्यला समजवा. शौर्य जे काही बोलतोय ते अगदीच चुकीचं नाहीये, पण या सगळ्यामध्ये मी इतक्या खालच्या थराला जाणार नाही. आणि अशातच आता तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस म्हणत असतात, चला मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही जे काही केलंय ना त्यासाठी आम्ही तुमची उचलबांगडी करायला आलो आहोत. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मला काय हलक्यात घेताय का? रस्त्यावरचा एखादा मवाले दिसलो का मी वकील आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, असाल तुम्ही वकील, पण आत्ताच्या वेळेला तुम्ही फक्त आणि फक्त खुनी आहात. तेही माझ्या बायकोवर रक्तरंजित हल्ला केल्याप्रकरणी मी तुम्हाला पोलिसांना अटक करायला भाग पडत आहे. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनीला कळून चुकलेलं असतं की आता शौर्याला समजवण्यात अजिबातच अर्थ नाहीये. शौर्य समजवण्याच्या पलीकडे गेला आहे. शौर्य म्हणत असतो, आजी, तुला पटतंय की नाही पटतंय मला माहिती नाही, पण या नालायक माणसाला आत्ताच्या आत्ता पोलिसात देणं गरजेचं आहे, नाहीतर हा आपल्या सगळ्यांना अगदी पुरून उरेल. इकडे हर्षवर्धन आणि तिकडनं शिर्केची उचलबांगडी झालेली असते. दोघांनाही चांगलेच फटके देत आता तुरुंगात टाकण्यात आलेलं असतं. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? इथे आता 100% काय होणार? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.